आज मौजे मंजरत तालुका माजलगाव येथे होत असलेल्या मेळाव्या प्रसंगी मंचावर आमचे नेते लक्ष्मणरावजी हाके, डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे, डॉक्टर सुदर्शनजी, प्रदीपजी बांगर, आमचा पवन, या गावातील आमचे राजेंद्र वाघमारे असतील, त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम सर्व तरुणांनी आयोजित केला. खरं तर नाव त्यांनी सांगितलं कुणाचं घ्यायचं नाही, परंतु सर्वच ज्यांनी या धावपळीत पाण्या पावसाच्या दिवसामध्ये अगदी एका दिवसात हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. बांधवांनो, गेल्या 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये मराठा समाजाकडून राज्यामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तावर दहशत निर्माण करण्याचं वातावरण सुरू केलं. अक्षरशः बारामतीचे करामती काका शरद पवार म्हणजे वय झाल्यावर, जुने लोक म्हणत असतात वय झाल्यावर बुद्धी भ्रष्ट होत असते. ज्या शरद पवारांना आजपर्यंत आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पायीक बनत आलो, त्या शरद पवारांनी आंतरवाली सराटीतील 5वी नापास खरजुल्याला समोर करून ज्या खरजुल्या उपोषण सोडून पळून गेला होता, त्या खरजुल्याला आपल्या गोदाकाठच्या पलीकडचा आमदार, जातीवादी आमदार राजेश टोपे आणि शरद पवारांचा शेमडा नातू रोहित पवार, त्या दोघांनी उपोषणाला पुन्हा आणून बसवलं. आणि त्या जातीवादी शरद पवारांनी त्या खरजुल्याच्या उपोषणाला पाठिंबा दिला, रसद दिली, ताकद दिली. आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा पायीक म्हणून घेणारे शरद पवार, आम्ही तिथं वडीगोद्रीत 11 दिवस उपोषण केलं. त्यावेळेस आमच्या उपोषणाला पाठिंबा तर नाही, एखादा फोन सुद्धा करण्याला केला नाही. जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असणारे ओबीसी समाजाचे नेते असतील, ज्यामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड, माझे त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आहेत. डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचे मला अनेक फोन आले, मला यावं वाटतं म्हटले, तुम्हाला भेटावंसं वाटतं म्हणले, परंतु काही आमच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. पण आपण अडचणी समजून घेतल्या पाहिजे की शरद पवारांनी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ नका, भेट देऊ नका. राज्यात चाललंय काय? गेल्या अनेक वर्षापासून त्या लोकांनी आपल्या शोषण करण्याचं काम केलं. 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार माझा भटका विमुक्त समाज यांच्या साखर कारखान्यासाठी काम करत आला, यांच्या सूत गिरण्यासाठी काम करत आला, यांच्या दूध डेअरीवर काम करत आला, यांच्या शिक्षण संस्थावर कंत्राटी म्हणून आपल्याला कमी पगारात मोफत फुकटमध्ये काम करून घेतात आणि फुल पगारावर घ्यायचं काम आलं की त्यांच्या लोकांना ते घेतात. खरं तर या तुमच्या मतदारसंघामध्ये अतिशय जातीवादी असणारा आमदार, त्याचं सुद्धा वय झालेलं आहे. वय झाल्यामुळे आता मी अगोदरच सांगितलं, वय झाल्यावर काय होतं, बुद्धिभ्रष्ट होती. त्याच्यामुळे तो डंगर आमदार प्रकाश सोळंके त्याला आता जागा दाखवण्याची वेळ आहे. निवडून आपल्या जीवावर आला भामटा आणि भामटा लबाड भामटा निवडून आता बघत जातीतील माझ्या ओबीसी बांधवांच्या जीवावर आला, माझ्या एसटी बांधवांच्या जीवावर आला, माझ्या एसटी बांधवांच्या जीवावर आला, माझ्या मुस्लिम बांधवांच्या जीवावर आला आणि पाठिंबा देतो त्या खरजुल्याला. मुंबईला जाण्यासाठी गाड्या, पैसा आणि त्या खरजुल्याच्या पाया पाडण्याचं काम मुंबईच्या आझाद मैदानाच्या मंचावर जाऊन करतोय. खरं तर याला जिथं दिसत तिथं भुताराने हल्लं पाहिजे आपल्या लोकांना. कारण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे वारस आदरणीय पंकजाताई यांच्या पाठिंब्यामुळे हा निवडून आला, धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आला आणि यांच्या विरोधात घर रोखण्याचं काम सातत्यानं तो भामटा करतो. काय होतं, मंत्रीपद आम्हाला भेटत नाही. अरे याच्या बापाला उपमुख्यमंत्री पद होतं ना,
किती वेळा तुला मंत्रिपद द्यायचं आणि राज्यात आमदार तुमचेच आहेत, मंत्री तुमचेच जास्त आहेत आणि आजपर्यंत 28-29 मुख्यमंत्र्यांपैकी 23-24 मुख्यमंत्री सुद्धा मराठ्याचेच झालेत. खरं तर ही आरक्षणाची लढाई आहे. गेल्या 2 सप्टेंबर रोजी जो अध्यादेश जी.आर. काढलाय त्या जी.आर.च्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापूर्वीपासून तत्कालीन जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 58 ते 59 लाख नोंदी काढल्याप्रमाणे 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला आणि त्यामध्ये पुन्हा ग्राम समिती मार्फत ग्राम समिती नेमून त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि पुढची साहेब आणि एक प्रतिज्ञापत्र द्यायचं 100 रुपयाच्या बॉन्डवर. आणि मराठा समाजातले लोक 100 रुपयाच्या का 1000 रुपयाच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र द्यायला बसतात ना. खोटं बोलायचं शिकायला कळलं काय? खोटं बोलायची त्यांची की कोणालाच माहिती नाही. खरं तर याला मागास कसं म्हणावं? पण ठीक आहे, जे मागास आहे त्याला आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत ना, तुम्ही आर्थिक दृष्ट्या थोडेफार मागास असताल तर आम्ही तुम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला विरोध केला नाही. आमचा सुद्धा पाठिंबा आहे तुम्हाला नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाला. त्यासाठी तुम्हाला केंद्रानं ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिलंय, ज्यामध्ये 10% आरक्षण मिळतंय, त्याच्यात 8.5% फक्त एकटा मराठा समाज घेतोय. पण मराठा समाज आहे तरी किती राज्यात? 9-10% असणारा मराठा समाज, त्याच्यामध्ये अर्धे कुणबी ऑलरेडी विदर्भात झालेले, म्हणजे 5-6% असणारा मराठा समाज आपल्या 60 ते 80% असणाऱ्या ओबीसी समाजाला, एससी समाजाला, एसटी समाजाला वेटीस धरून दबाव टाकण्याचं काम करतोय. काय म्हणताय? आम्ही हरलो, आम्ही मारू, पण आम्ही काय बांगड्या भरल्यात का? कुठे यायचं सांगा ना. स्वतः या. ते घरजुल्याचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही यांच्या गाड्या भरू, आम्ही याला जाऊ, आम्ही याला धरू. अरे पण आता ओबीसी जागा झालाय ना. आज या मंगरज गावामध्ये मायक्रो ओबीसी असणारा ओबीसीचा मेळावा होतोय. मायक्रो ओबीसी जागा झाल्या म्हणजे तुम्ही समजून घ्या, प्रमुख जाती तर पेटलेले. तुम्ही आमच्यावर हल्ले करता, पण तुमचं त्या खरजुल्या सरमाड्याचं घर सुद्धा आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही काय म्हणता नवनाथ वाघमारेचं घर आम्हाला माहिती आहे. अरे नवनाथ वाघमारेचं खुलेआम सांगतो ना, माझ्यासोबत चला ना. परंतु तुमचा भी माणूस घरातच राहत असेल ना, का आकाशात राहतोय? त्यामुळे आम्हाला धमक्या द्यायची गरज नाही. माझी येथील भोई समाज बांधव असेल, तेली समाज बांधव असेल, या सर्वांना सांगणं अजिबात घाबरून चालणार नाही. तुम्हाला काही वाटलं जरांगीच्या भागातला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी, त्याप्रमाणे मीही त्याच तालुक्यातला आहे. तुम्हाला काही असतं तर अर्ध्या रात्री फोन करा, फक्त यायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात मी तिथे येईल. ते सोडायचे खोडायचे ते पुढच्या वेळेस विधानसभेत दिसणार नाही. सोळंकी म्हणजे त्या सोळंकीला पुढच्या वेळेस सभागृहात जाऊन द्यायचं नाही. खरं तर सत्तेसाठी इतका हात आपल्याला सोळंकी स्वतःच्या पुतण्याला तिकीट तरी मिळून दिलं नाही, स्वतःच्या पुतण्याला त्याला आमदार झालेलं आवडलं नाही. पाहिजे तर मलाच पाहिजे, पाहिजे तर सगळं मलाच पाहिजे, अशा भामट्याला आता घरी पाठवण्याचं वेळ आलेली. त्यामुळं आपण निश्चित राहावं. माझ्या भोई समाजाच्या बांधवांनी सांगितलंय, त्यांच्या व्यथा मला चांगल्या माहिती आहेत. कारण की भोई समाजाचे माझे बरेचसे विटोरे असतील, निंबोरे असतील, आमच्या भोगलगावचे, आमच्या गंगा चिंचोलीचे सगळे भोई समाजाचे सहकारी, आमचे मित्र माझ्या शेतात टरबुजाची वाडी लावण्यासाठी दरवर्षी 20-25 एकर टरबूज लावण्यासाठी येतात. प्रत्येक कंपनी असेल, त्या अनेक गावातले भोई समाजाचे मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत. मच्छीमारी करताना काय अडचणी येतात, किती जीवावर उभार होऊन पाण्यात उतरावं लागतं, त्याच्यामध्ये काही असू शकतं. परंतु त्याच्यात आपण मच्छीमारी करतो आणि त्याच्यात सुद्धा दलाली खाण्याचं काम हा डंगर आमदार करतोय. 35 पैशाला माशाचं रोप मिळत होतं, 3 रोप आता 3.5 रुपयाला केलंय. आणि ती वरचे 35 पैशाच्या वरची टक्केवारी कोण खातोय? आमदार, डंगर आमदार प्रकाश सोळंकी. त्यामुळे बांधवांनो, आपल्या गाव खेड्यातील आपले कोणी असू द्या, नातेवाईक असू द्या, आपले मित्र असू द्या, आपल्या ओबीसी मधले, एससी मधले, एसटी मधले, मुस्लिम समाज, आपल्या सर्व मित्रांना सांगायचं की आपला नाही, याला पैसा प्यारा आहे. खरं तर यांनी छत्रपती शिवरायांच्या काळापासून पैशासाठी स्वतःच्या लोकांना धोका दिलेला आहे.
त्यामुळे आपण यांच्यात काही आश्चर्य मानण्याची गरज नाही, कारण पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांच्या जीवावर निवडून आला आणि काम झालं की त्यांनाच त्यांच्यावर आरेरावीची भाषा करायला यांनी सुरुवात केली. कारण छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा छत्रपती शिवरायांचा जहागिरीसाठी आणि निजामाच्या जहागिऱ्या मिळवण्यासाठी, त्या काळातल्या औरंगजेबाच्या जहागिऱ्या मिळवण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवरायांचा घात करण्याचं काम केलं. छत्रपती शिवरायांचा वारस छत्रपती संभाजी राजांना यांनी पकडून देण्याचं काम कोणी केलं? त्यांच्या अक्षरच्या नात्यातल्या लोकांनी. म्हणजे यांना नाते होते काही नाही, यांना सत्ता पाहिजे. त्या सत्ता पृथ्वीपासून उपायचं गेल्या अनेक वर्षापासून 70 वर्षापासून यांना आपण निवडून देतो, परंतु त्याच्यातून किती लूट करतात. आपले 10-20 हजार रुपये शेअर्स म्हणून घेतले, वर्षाला फक्त 5 किलो साखर द्यायची, आणि ज्यावेळी ऊस जास्त येईल त्यावेळी पाहुण्या राहायचा अगोदर आणि ओबीसीचा बांधावर. अशी परिस्थिती ह्या लोकांनी अनेक वेळा केली. हे खरं तर ते निजामी राजवटीतील काही प्रमाणात राहिलेले लोक होतं. त्यामुळे अनेक वेळा सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना निजामी मराठी म्हणतात. अनेक वेळा निजामी मराठी म्हणून त्यांना संबोधतात. निजामी विचाराचे मराठे, यांना नात्या गोट्याचं गरीब मराठ्याचं सुद्धा काही घेणे देत नाही. त्यामुळे या प्रकाश सोळंकीला पुढच्या वेळी आपल्याला घराचा रस्ता दाखवावा लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या, घरातले कोणाला उभा करतील ते त्यावेळी घरात तुमच्या पैसे आणून टाकण्याचं काम करतील, आम्हाला मतदान करा. अरे पण भाडखाऊचे पैसे काय यांचे काय आहेत? कुठून आणले काय यांनी? कापूस सोयाबीन विकून आणले काय यांनी? आपल्या ऊसात भ्रष्टाचार केलेला, ऊसातला काटा मारले, सगळ्या गोष्टीमध्ये आता मच्छी बीजामध्ये सुद्धा यांनी दलालीचं काम सुरू केलंय. त्याच्यामध्ये सुद्धा 35 पैशाला मिळणारा माशाचं किलो 3.5 रुपयाला केलंय. म्हणजे ह्या सर्व गोष्टी यांनी लुटून खायला सुरुवात केली. त्यामुळे मला कळकळीने सांगायचंय, यांनी पैसे दिले ना, नाही म्हणायचंच नाही. पैसे कुठे यांच्या बापाचे? पैसे आपलेच ना. 5,000 दिले मला जाणे, आणखी 1-2 पाहिजे, कमी झाले जरा, दुसरा जास्त द्यायला लागला. पण मतदान करताना ओबीसीचं मत ओबीसीलाच गेलं पाहिजे. ओबीसी उमेदवार नसेल एसटीला गेलं पाहिजे, एसटीचा उमेदवार नसेल एसटीला करायचं, एसटीचा नसेल तर आपल्या मुस्लिम बांधवांना करायचं. आणि आपल्याला मुस्लिम बांधवांच्या विरोधात उगाच उचकावलं जातं. ते काय आपले दुश्मन नाही. त्यांनी कधी आपल्याला त्रास दिला? त्यांनी कधी तुम्हाला मारहाण केली का? मुस्लिम बांधवांनी कधी दलित बांधवांनी तुम्हाला? अरे आपण भाऊ आहोत. ज्यावेळी आपण एकत्र येतो ना, याला कुठं पळावं ते सुद्धा कळणार नाही. ते काय धमक्या मारतात, एकसूट हाणून मारूनची भाषा. मायक्रो ओबीसीने त्रास देण्याचं काम केलं. माजलगाव तालुक्यातील नारी समाजाचे दुकानं फोडण्याचं, जाळण्याचं काम केलं गंगा बस्त्यामध्ये. आपण किती दिवस सहन करायचं? आणि आरक्षण कुणातलं मागायचं? तर ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या खरजुल्याच्या मंचावर दिसला का? स्टेजवर त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो प्रतिमा लावतात का? मग आरक्षण बाबासाहेबांच्या संविधानातून पाहिजे. आणि आता तर नवीनच हैदराबाद गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर लावा. हैदराबाद गॅजेटियर तिथं हैदराबादच्या काय हैदराबादला काय निजामाच्या दाऱ्या करायला गेले होते की कपडे धुवायला गेले होते? हैदराबाद गॅजेटियर लावता येणार नाही. आम्ही राज्य सरकारला लावून देणार नाही. कारण हा देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतंय. आणि संविधानानुसार 17 सप्टेंबर कालच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन झालाय. आणि मराठवाडा मुक्त झाल्याच्या नंतर हैदराबादच्या गॅजेटियरचा काय समज? तुम्ही कुठल्या आधाराने हैदराबाद गॅजेटियर लावता? निजामाच्या दस्तावेजाची इथं काय गरज आहे? इथं डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना न्याय मिळेल असं संविधान लिहिलंय. त्या संविधानात जे बसल ते तुम्हाला मिळेल, जे बसणार नाही ते मिळणार नाही. आणि जे तुम्हाला विनाकारण चुकीच्या बाजूनं जाती भांडणं लावण्यासाठी जर राज्य सरकार चुकीचे निर्णय घेत असेल तर तेच त्याला आम्ही थांबवण्यासाठी भाग पाडू. यासाठी आपल्याला रस्त्यावरची लढाई सुद्धा सुरू केलेली आहे. काल कळमनुरीत प्रचंड असा लाखोंचा मोर्चा आणि मेळावा झालाय.
आज इतकं छोटस गाव असताना हजारोच्या संख्येनं जनसमुदाय एकवटला. आता उद्या केसला आहे, दररोज सभा आहे, परंतु आपल्याला कोणी पाठीराखा नाही, आपल्याला कोणी रसद देणारा नाही. आपले नेते आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, आपले नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आपल्या नेत्या पंकजा ताई, धनंजय मुंडे साहेब यांच्या व्यतिरिक्त आपल्या बाजूने कोणी बोलत नाही. आपली दिशाभूल केल्या जाते. काही लोक म्हणतात धक्का लागत नाही, आणि वेळोवेळी सांगतो धक्का कसा लागत नाही ते आम्हाला सांगावं. आमच्या समोर कोणी यायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, आणि काल प्रत्येक तालुक्यात 5-10 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आलंय. जर 5-10 काल जरी तुम्ही वाटले असते तालुक्यात ते कोणामध्ये घुसले, कोणाचं आरक्षण संपलं, ओबीसीचं संपलं ना. त्यामुळे ओबीसीनं जागर राहावं. ओबीसीचं राजकीय भविष्य धोक्यात आहे. उद्या तुमचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही, कारण राखीव जागाच संपल्या तर तुम्हाला कुठेही मान सन्मान मिळणार नाही. पूर्वीप्रमाणे तुम्हाला मुजरे करायला जावं लागेल, मुजरी करायला जावं लागेल, ते म्हणतेन तिथे बसावं लागेल, आणि ते म्हणतेन ते बोलावं लागेल, ते सांगतील ते काम करावं लागेल. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे, आणि यासाठी कुणालाही घाबरायची गरज नाही. आम्ही महाराष्ट्रावर फिरतोय, आम्हाला धमक्यांचे फोन येतात, आणि धमक्यांना भीक घालत नाही. पण तुम्ही घाबरायची काय गरज आहे? तुमची सुद्धा आता हे सगळे आयोजन करणारे सगळे वागायचे दादा यांनी सुद्धा ठरवलंय करूया मरोची लढाई आहे. ते 2 देतील आपण 4 द्यायची तयारी ठेवू ना. त्यामुळे आता घाबरू नका. आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपसातले मतभेद विसरण्याची गरज आहे. इथं दलित बांधव असतील, इथं मुस्लिम बांधव असतील, इथं ओबीसी असतील, मायक्रो ओबीसी असतील, त्यांनी सर्वांनी म्हणायचं आपण एक आहोत. माझी दलित बांधवांना सांगणं, एकेकाळी तुमकाला मडका पाळून तू नाही म्हणून झाडू बांधलेला होता, हे कोणी बांधायला नव्हता. यावेळी तुम्हाला सहकार्य करणारे ओबीसी बांधव होते. आदरणीय बाळासाहेब वेळोवेळी सांगताय ओबीसी, दलित मुस्लिम ओबीसीनी एकत्र आल्या पाहिजे आणि आपलं राज्यात सत्ता निर्माण केली पाहिजे. ज्यावेळी आपली राज्यात सत्ता येईल ना, याला त्यावेळी कळलं की आपण चूक केली, आपण याला त्रास दिला, म्हणून ज्यांनी आपल्याला 70 वर्ष सत्ता दिली यांना आपण त्रास दिला. यांनी आपल्या जातीचं बघितलं, ज्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलं त्यांना आपण विरोध केला, आपलं चूक झालं. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे आता शांत बसायचं नाही, लढायचंय, कुणालाही घाबरायचं नाही. येणाऱ्या काळात जिथं जिथं मेळावे असतील तिथं आपल्याला यायचंय. आपल्याला मुंबईला सुद्धा जायचंय, परंतु तुम्ही येताल का मुंबईला? ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सर्वांना ताकदीनं मुंबईला जायचंय. त्यांच्यासाठी मुंबईत जाऊन संडास करायला जायचं नाही आपल्याला. त्यांनी मुंबईत जाऊन फुटपाथवर संडास केला, मुंबईत घाण. तुम्ही सर्वांनी टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिलं का त्यांनी काय प्रदर्शन केलंय? स्वतःला उच्चवर्णीय, स्वतःला शहाण्णकुळी, स्वतःला मोठ्या जातीचे बनवून घेतात आणि आम्हाला लाजा वाटतात तुम्ही तिथं मुंबईत काय केलं. आम्ही तरी काबार कष्ट करणारे 18 पगड जातीतील तुमची गुलामी केली आजपर्यंत आहे. आम्ही असे कधी खालच्या पातळीचे धंदे केले नाहीत. तुम्ही तिथे मुंबईत जाऊन प्रदर्शन केले, व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांच्याच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला कळालंय. आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने मुंबईला जायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर जायचंय, बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घ्यायचाय, मंत्रालयाकडे जायचंय आणि मुख्यमंत्र्याला जाब विचारायचा. ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. आणि जो तुम्ही धक्का लावला तर येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसीलाच राहील, ओबीसीचं मत आरक्षणवाद्याचं मत आरक्षणवाद्यालाच राहील. आणि येणारी लढाई फक्त ओबीसीसाठी आम्ही लढणार आहोत. ज्या मुख्यमंत्र्याला आपण सत्ता दिली त्या मुख्यमंत्र्यांची सत्ता आपण खाली सुद्धा खेचू शकतो, एवढं त्यांना सांगू. त्यांनी जर आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर जशाच तसं झुंडशाहीचं उत्तर झुंडशाहीने द्यायला आपण तयार आहोत. येणाऱ्या काळात आपल्याला त्यासाठी सज्ज राहावं लागेल, एवढी आपणास कळकळीची विनंती करतो. कारण आता खूप ऊन पडलं आणि या गावातील सर्वांना ऊन लागायला लागले. त्यामुळे माझं भाषण जरा आटोपत घेतो. सरला बोलायचं. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम. ओबीसी एकजुटीचा एकच बरोबर. लक्ष्मी आगे से तुम आगे बढ़ो, नवगामा तुम आगे बढ़ो.
जब टूट